वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोगमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे, ज्या समयसार ग्रंथावर आचार्य अमृतचंद्र यांनी आत्मख्याती नावाची टीका लिहिली आणि जयसेन आचार्यांनी तात्पर्य वृत्ती नावाची टीका लिहिली। आणि त्या ग्रंथाचा परामर्श घेताना आम्ही सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारापर्यंत आलेलो आहे। आणि आता सांख्य मत काय आहे हे जाणून त्या एकांताचं खंडन करण्याचं कार्य आचार्यांनी केलेलं आहे। सांख्य ज्यांनी दोनच तत्व मान्य केलेले आहे, प्रकृती आणि पुरुष। यामध्ये पुरुष जो आहे तो आत्मा आम्ही ज्याला म्हणतो त्याप्रमाणे आहे, आणि आम्ही जो शुद्ध द्रव्यार्थिक नयाने आत्म्याचं वर्णन केलेलं आहे तसा हा आत्मा निरंतर विद्यमान आहे। तो अशुद्ध होतच नाही, तो निरंतर शुद्धच आहे। आणि जे काही सगळं परिणमन दिसत आहे हे प्रकृतीमध्ये घडत आहे, आणि त्यामुळे प्रकृती दोषी आहे, आत्मा मात्र दोषपूर्ण नाही। हा एकांत पक्ष त्यांनी जीवनात स्वीकारलेला आहे। आणि त्यामुळे अशा प्रकारे जर आम्ही देखील मांडलं तर आमच्यावर आपत्ती ही येऊ शकते की रागाला सर्वथा आम्ही जीव करतच नाही हे जर मांडलं तर त्या ठिकाणी जर जीव निरंतर शुद्धच आहे तर त्याला उपदेशाची गरजच भासणार नाही। मोक्षाचा उपदेश कुणासाठी? जो पहिल्यांदा अशुद्ध आहे त्याला शुद्ध करण्याची प्रक्रिया समजावी म्हणून हा सर्व उपदेश आहे। आणि जर यांनी मानलं की आत्मा अशुद्ध कधी होतच नाही तर मग उपदेश देणं म्हणजे तीर्थाचा देखील लोप होईल। आणि त्यासाठी हेही आम्हाला मानावं लागतं की अज्ञान अवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत जीव विकारांमध्ये एकत्व मानतो आहे, तो विकारांचा कर्ता बनतो आहे, त्याला कर्मबंध आहे, आणि म्हणून तो संसारामध्ये चतुर्गतीमध्ये भ्रमण करतो आहे। एकांतानी गती कर्मामुळे हा भ्रमण करत नाही। हे तर जीवाचा आणि त्याचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे, हा विकार करतो। याच्या विकाराचं निमित्तानी ते कर्म याच्याशी परस्पर अवगाह रूपाने संबद्ध होतं, आणि त्याचा उदय आला की याला अशा प्रकारच्या चतुर्गतीमध्ये भ्रमण करावं लागतं। ही वस्तुस्थिती आचार्य आम्हाला कथन करत आहे। आणि म्हणून आम्ही काल बघितलं होतं, मध्ये ठेवलेलं होतं आम्ही, की यावर कित्येक आचार्य सांगतात की याप्रमाणे कित्येक खोटे श्रमण आपल्याच प्रज्ञेच्या अपराधामुळे, म्हणजे योग्य तऱ्हेने बुद्धी न चालविल्यामुळे, प्रज्ञा तर आहे पण प्रज्ञाची डायरेक्शन मात्र चुकलेली आहे। ज्या दिशेला नको त्या दिशेला त्यांचा कुतर्क तिकडे करतो आहे, आणि म्हणून हा प्रज्ञेचा अपराध आहे। त्यामुळे सूत्रार्थ यथार्थ न जाणता सांख्य मान्यतेचे प्ररूपण करतात। त्यांनी सर्वथा जड प्रकृतीलाच नियमानी भाव कर्मरूप कर्माचा कर्ता मानल्यामुळे जीवाला नियमानी सर्वथा अकर्तृत्व प्राप्त होते। आणि एकांत पक्ष ज्याला आम्ही म्हणतो मोक्षमार्ग प्रकाशक मध्ये पंडित टोडरमलजींनी निश्चयनयाच्या एकांताची अनेक उदाहरणं दिलेली आहे। त्याच्यामध्ये या सगळ्यांचा परामर्श त्यांनी घेतलेला आहे, आणि तेच या ठिकाणी तशाच प्रकारचा आचार्य सांगत आहे की
जड प्रकृतीलाच नियम आणि भाव कर्म होतात, म्हणजे रागद्वेष तिथे होतात. आणि जीव तर निरंतर शुद्ध आहे. जीवाला रागाचं कर्तृत्वच कधीच नाही, अशी यांची मान्यता. त्यामुळे जीव करता आहे या आप्तवचनाचा कोप होतो आणि परिहरण करणे अशक्य होते. त्यामुळे जे आगमामध्ये यथार्थ प्ररूपण आहे, जी जिनवाणी यथार्थ मार्ग आम्हाला दाखविणार आहे, ही जिनवाणी आम्हाला योग्य रीतीने समजू शकत नाही. आप्तवचनाचा कोप झाला म्हणजे आम्ही त्याचं योग्य रीतीने ग्रहण केलं नाही. परंतु यावर ते म्हणतात की कर्म आत्म्याच्या अज्ञानाधिक सर्व पर्यायरूप भावांना करते आणि आत्मा स्वयं स्वतःलाच एक द्रव्य रूप करतो. अज्ञान रूप पर्यायी आहे, जे भावकर्म आहे, या सगळ्या पर्यायींना करणारा हा कर्म प्रकृती आहे. आणि आत्म्य करता आहे, पण कशाचा करता आहे, तर तो आपल्याच स्वतःला करतो, तो आपल्या स्वतःला एक द्रव्यपणाचा तो करता आहे. असे मानले तर जीव करता आहे या श्रुतीचा कोप होत नाही. असा जर त्यांचा अभिप्राय असेल तर ते देखील मिथ्यात्व आहे. कारण जीव हा द्रव्य रूपाने नित्य आणि असंख्यात प्रदेशी लोकप्रमाण आहे. तेव्हा तिथे नित्याचे ठिकाणी कार्यत्व मांडणं बरोबर नाही. काल आम्ही हा पॅरेग्राफ बघितलेला आहे की आत्मा कसा आहे, तर आत्मा हा अकृत्रिम रीतीने स्वतःसिद्ध रीतीने कुणाच्याही केल्याशिवाय या जगामध्ये नित्य रूपाने विद्यमान आहे. तो स्वयं असंख्यात प्रदेशी सदैव असणारच आहे. जरी संसारामध्ये देह धारण करतो, देह धारण केला तर देह प्रमाण होतो, पण त्याचे असंख्यात प्रदेश मात्र कमी अधिक होत नाही. जीवाची ही विशेष शक्ती आहे संकोच विस्तार नावाची. त्यामुळे हा देह प्रमाण असून तो राहतो. आणि तरीही त्याचं निश्चयने जर आम्हाला कथन करायचं असेल तर जीव केवढा, तर असंख्यात प्रदेशी. आणि हे असंख्यात प्रदेश किती आहे, तर लोकाकाशाचे जेवढे प्रदेश आहे तेवढेच एका जीवाचे देखील प्रदेश आहे. म्हणून जीव हा लोकप्रमाण म्हटल्या जातो. पण हा लोकप्रमाण फक्त एकच समयपर्यंत हा लोकप्रमाण होऊ शकतो. इतरत्र मात्र तो लोकप्रमाण असत नाही. जो केवली समुद्घात करणारा जीव आहे, त्याची जी लोकपूरण अवस्था आहे, त्या अवस्थेत एकच समय हा संपूर्ण लोकाकाश व्यापून असतो. ज्या त्या केवली समुद्घाताच्या 4 स्टेप्स आहे: दंड, कपाट, प्रतर, लोकपुरण, नंतर परत प्रतर, कपाट, दंड आणि स्वदेह प्रमाण. असे हे 8 प्रदेश 4 समयात ते पूर्ण लोकापर्यंत फैलतात आणि नंतर मात्र संकुचित होऊन स्वतःच्या शरीरामध्ये ते येतात. तर या लोकपूरण अवस्थेमध्ये हा जीव असंख्यात प्रदेशी असतो. त्यावेळेला लोकाकाशाच्या एकेका प्रदेशावर आत्मेचे देखील एक एक प्रदेश स्थित असतात. असं हे यांचं गणित आहे. परंतु हा असा निश्चय नयानी आहे. हा मया निश्चय नयानी जे कथन आहे त्याच्यामध्ये हा आत्मा काय करतो, तर आत्मा काहीही करत नाही. कारण हे त्याचं अकृत्रिम स्वरूप आहे, निसर्ग निर्मित स्वरूप आहे, नित्य, असंख्यात प्रदेशी आणि लोकप्रमाण. तेव्हा तेथे नित्यत्व ठिकाणी कार्यत्व मांडणं, जे नित्य आहे त्या ठिकाणी कार्य घडू शकत नाही. कार्य तर ते घडतं, ते पर्यायी मध्ये घडतं. जे बदलणारं आहे तिथे कार्य दिसते. मागची पर्याय कारणाची आणि पुढची पर्याय कार्याची. अशा रीतीने कार्यकारण संबंध एकाच द्रव्यामध्ये 2 लगतच्या पर्यायींमध्ये घटित होतात आणि द्रव्यामध्ये कधीही कार्यकारणपणा घटित होऊ शकत नाही. कारण द्रव्य हे नित्य रूप आहे, म्हणून त्या ठिकाणी हे मांडता येत नाही. कारण कृतकत्व म्हणजे केलेले असणेपणा.
आणि नित्यत्व यांच्या एकत्वामध्ये परस्पर विरोध आहे. या दोन गोष्टी एक नाही. तुम्ही नित्यत्व म्हणत असाल तर त्या ठिकाणी कार्य म्हणू शकत नाही, आणि कार्य म्हणत असाल तर नित्यत्व म्हणता येत नाही. म्हणून नित्य आहे ते कार्य नसते. अवस्थित असंख्यात प्रदेशी एक जीव द्रव्याला पुद्गल स्कंधाप्रमाणे प्रदेशांचे येणे आणि बाहेर पडणे या रूपाने कार्यकार्यपणा असू शकत नाही. नित्यत्वाचा पक्ष घटित झाला नाही. मग दुसरा पक्ष जर आम्ही म्हटलं की असंख्यात प्रदेशी आहे आणि या असंख्यात प्रदेशांमध्ये जीवद्रव्यांमध्ये काही प्रदेश बाहेरून येतात आणि याचे प्रदेश बाहेर निघतात. जसं आम्ही स्कंद अवस्था म्हणतो किंवा आमचं शरीर आहे आज, या शरीरामध्ये निरंतर परमाणूंचं आवागमन सुरू आहे. निरंतर नवीन परमाणू आमच्या शरीरामध्ये येत आहे, जुने निघून जात आहे आणि ते अवस्थित आहे. किंवा कोणतंही दुसरं उदाहरण घ्या, टेबलाचं उदाहरण घेऊ शकतो, मोबाईलचं उदाहरण घेऊ शकतो. समजा टेबल आहे, टेबल तर आम्हाला असं वाटतं की हा टेबल काल होता तसाच आहे, परंतु तो पुद्गल स्कंद आहे आणि पुद्गलामध्ये पूरण आणि गलन ही प्रक्रिया निरंतर घटित होत असते. पुद्गलामध्ये परमाणू हे नवीन येतातच आहे आणि या टेबलामधले काही परमाणू बाहेर निघत आहे. प्रति समय हे कार्य घडत आहे. आम्ही मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आमच्या मनामध्ये सहज भाव येतो की कालच्या सारखीच किंवा कालचीच ही मूर्ती आहे, हीच मूर्ती आहे जी काल होती. आम्ही असं नित्यत्वाच्या दृष्टीतून म्हणू शकतो, पण प्रति समय ते देखील पुद्गल स्कंध असल्यामुळे ती जीव त्या ठिकाणी देखील पूर्ण गलनाची प्रक्रिया सतत सुरूच असणार आहे. मग आता जीवद्रव्यामध्ये हे घटित होऊ शकतं का? तर जीवद्रव्यामध्ये अशी पूर्ण गलनाची प्रक्रिया होत नाही. जीवाचा एकही प्रदेश बाहेर निघू शकत नाही आणि नवीन कोणताही एक प्रदेश आतमध्ये म्हणजे आत्म्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. त्याचे जे प्रदेश आहे हे निश्चयाने जेवढे आहे तेवढेच असणार आहे. देहामध्ये सामावून जातात, देह प्रमाण म्हटल्या जातात. ही त्याची विशिष्ट संकोच विस्तार नावाची शक्ती आहे. पण पुद्गलामध्ये असं जर पुरणगलन आहे तसं जीवद्रव्यामध्ये पुरणगलन असत नाही आणि म्हणून त्याच्या प्रदेशांमध्ये वाढणं किंवा घटणं यामध्ये अशी ही प्रक्रिया घडली, हे जीवानी केलं याचा तो करता आहे असं आम्हाला म्हणता येत नाही. कारण प्रदेशांचे वाढणे आणि घटणे यामुळे त्यांच्या एकत्वामध्ये बाधा येते. म्हणजे स्कंद अनेक परमाणू द्रव्यांचा बनलेला असल्यामुळे त्यात काही परमाणू येतात आणि जातात आणि अशा तऱ्हेने कृतकपणा म्हणजे कार्यत्व तेथे असते. पण आत्मा मात्र निश्चित असंख्यात प्रदेशी असल्यामुळे एवढंच नव्हे तर त्याच्या लोकाकाशाच्या प्रदेशावरची जागा पण सुटत नाही. याचा अर्थ ते जे प्रदेश आहे ते तसेच्या तसे अवस्थित असतात. त्याच रीतीने त्यांचा संकोच किंवा विस्तार होतो. संकोच होताना कुठलेही प्रदेश कुठेही येऊन अशा तऱ्हेने संकुचित होत नाही, तर ते त्या डायरेक्शननी होतील तसेच होतील. आणि जर त्याच्यामध्ये विस्तार व्हायचा असेल तर तो तशाच प्रकारचा विस्तार होईल. रबराचं जर आम्ही उदाहरण घेतलं तर रबरामध्ये त्याचे परमाणू लांब लांब जातील, पण तिसरा एखाद्या जागेवरचा परमाणू दुसऱ्याच जागी आलेला आहे असं त्या ठिकाणी जसं संभवनीय नाही, त्याप्रमाणे जीवद्रव्यामध्ये देखील अशा तऱ्हेचं कुठूनही कुठे जाणं हे संभवनीय असत नाही. त्याचे असंख्यात प्रदेश आहे, ते त्याचप्रमाणे निश्चित रूपाने अवस्थित असते आणि तो आपल्या प्रदेशांना सोडू शकत नाही किंवा जास्तीचे प्रदेश तो घेऊ पण शकत नाही. अशी अभेद्य
मर्यादा ही जीव प्रदेशांवर म्हणजे जीवावर त्या ठिकाणी आहे. जीवावरच आहे असं नाही. कोणत्याही द्रव्याची ही वस्तुस्थिती आणि मर्यादा आम्हाला समजायला पाहिजे आहे. त्यामुळे आत्मा कृतक कार्य होऊ शकत नाही. तिसरी पॉसिबिलिटी सांगितली की जीवाचा विस्तार हा प्रदेशाच्या अपेक्षेने संपूर्ण लोकाकाश प्रमाणनीयत आहे. त्याला संकोच विस्तार द्वारा देखील कार्यपणा असू शकत नाही. कारण प्रदेशांचा संकोच विस्तार असताना देखील ओल्या वाल्या चांबड्याप्रमाणे आपल्या निश्चित निजविस्तारामुळे त्याला प्रदेश प्रचयाच्या अपेक्षेने कमी जास्त करता येत नाही. याप्रमाणे आत्म्याला आत्मद्रव्याचे करते पण नाही. म्हणजे त्याच डायरेक्शननी तशाच प्रकारचा त्याचा संकोच किंवा विस्तार होणार आहे. दुसरं कुठलंही त्या ठिकाणी उपलब्ध साधन नाही. ती त्याची नियत अशी मर्यादा आहे जीवद्रव्याची. यावर जर ते पुन्हा असं म्हणतील, आचार्यांनी स्वयं प्रश्न उपस्थित केले आणि स्वयं त्या प्रश्नांची उत्तर देखील आचार्य देत आहे. यावर त्यांचा प्रतिप्रश्न जर असा असेल की वस्तू स्वभावाचा सर्वथा अभाव होणे अशक्य असल्यामुळे न्यायक भाव ज्ञान स्वभावाने सर्वदाच स्थित आहे. मग आम्ही ठीक आहे ह्या गोष्टी नाही म्हणत, परंतु आत्मा तर निरंतर न्यायक रूपाने आहे ना, त्याच्यामधला ज्ञान गुण तर सदा विद्यमान आहे ना, त्याचा तर अभाव होत नाही ना. मग प्रति समय तो आपल्या ज्ञान गुणालाच करतो. म्हणून न्यायकपणा आणि कर्तृत्वाचा अत्यंत विरोध असल्यामुळे न्यायक आत्मा मिथ्यात्वादी भावांचा करता होत नाही. आणि मिथ्यात्वादी भाव तर होतात, म्हणून त्याचा करता कर्मच आहे असे सांगण्यात येते. मग आम्ही असं म्हणू की तो न्यायक भाव रूपाने निरंतर स्वतःचा न्यायकपणाचाच कर्तृत्व त्याच्याकडे घ्या आणि मिथ्यात्वादी भावांचं त्याच्याकडे कर्तृत्व घेऊच नका. आणि म्हणून मिथ्यात्वाचा करता कोण? कारण मिथ्यात्व भाव तर आम्हाला प्रत्यक्षामध्ये दिसतात. मग त्याचा करता कोण? तर त्याचा करता कर्म आहे. बस हे आम्ही मानतो. असा कित्येकांचा वासनांन्मेष आहे, प्रगट अभिप्राय आहे. तो देखील आत्मा आत्म्याला करतो या मान्यतेचा अतिशयाचा पूर्वक घात करतो. कारण सदा न्यायक मानल्याने तर आत्मा अकर्ताच सिद्ध होतो. म्हणून आम्ही असं सांगतो की न्यायक भाव सामान्यपणाने ज्ञान स्वभावामध्ये स्थित असतानाही कर्मनिमित्ताने होणाऱ्या मिथ्यात्वादी भावांच्या ज्ञानाचे वेळी अनादी कालापासून ज्ञान आणि ज्ञेय यामध्ये भेदविज्ञानाने शून्य असल्या कारणाने परास आत्मरूपाने जाणणारा न्यायक भाव हा विशेषाच्या अपेक्षेने मात्र अज्ञान रूप ज्ञान परिणामांना करत असल्यामुळे त्या अज्ञानमय भावाचा करता आहे असे मानले पाहिजे. आचार्यांना अमृतचंद्र आचार्यांचं वैशिष्ट्य आहे की त्यांची वाक्य सुरू झाल्यानंतर त्यांच्या वाक्यात फुलस्टॉप आम्हाला 4-5 ओळी झाल्यानंतर मिळतील आणि इतका सिक्वेन्सनी ते वाक्य सांगतात की आम्ही त्याचा अर्थ व्यवस्थित लावू शकतो. पहिल्यांदा सांगितलं की आता तुम्ही काय माना, या सगळ्या दोषांचा जर आम्हाला परिहार करायचा असेल, हा एकांत जीवनात आमच्या येऊ नये असं वाटत असेल, कारण आम्ही अनेकांताचे पुरस्कर्ते आहे. आम्ही स्याद्वाद पद्धतीने आगमाचं अवलोकन करणारे आहे. आम्ही त्याच ठिकाणी अशा तऱ्हेने वस्तुतत्वाचं विवेचन करणारे आणि बघणारे आहोत. मग आम्हाला नेमकं वस्तू स्वरूपाला डावलून अघटित काहीतरी मानायचं नाही. वस्तुतत्व जसं आहे तसं आम्हाला स्वीकार करायचं आहे.
आणि हे स्वीकार करत असताना आचार्य वस्तुस्थिती काय आहे हे आम्हाला दाखवीत आहे. ते सांगतात की न्यायक भाव सामान्यपणाने ज्ञान स्वभावामध्ये स्थित असतो. पहिल्यांदाच वाक्य लक्षात घ्या की सामान्यपणाने बघितलं तर न्यायक भाव ज्ञान भावामध्ये स्थित आहे. पण असं असतानाही कर्म निमित्ताने होणाऱ्या अनादी कालापासून हा द्रव्यकर्माचा उदय सुरू आहे. या द्रव्यकर्माच्या उदयाच्या निमित्ताने जीवाचे भाव देखील तशा प्रकारचे होतात. म्हणून कर्म निमित्ताने होणाऱ्या मिथ्यात्वादी भावाच्या ज्ञानाच्या वेळी असा मिथ्यात्व भाव झाला. आणि अनादी कालापासून ज्ञेय आणि ज्ञान यांच्या भेदविज्ञानाने शून्य असल्यामुळे आणि अनादी कालापासून हा ज्ञेय आणि ज्ञान यांचा संकर जीवनात करतोय. वास्तविकतः ज्ञेय आणि ज्ञान ह्या दोन गोष्टी अलग अलग आहेत. आणि तरी देखील ज्ञेयाला जाणण्याच्या ज्ञानाचं कार्य बघून ते ज्ञेय आमच्या ज्ञानात प्रतिबिंबित होतात हे पाहून ते ज्ञेय आणि ज्ञान एकरूप आहे असा भ्रम अनादी कालापासून जीवनात झालेला आहे. आपणा सर्वांना आठवत असेल की आम्ही ज्या वेळेला निश्चय नयानी आत्म्याच्या गुणांची स्तुती बघत होतो त्यावेळेला एक स्तुती आली होती ज्ञेय ज्ञायक भावाचं संहरण, ज्ञेय ज्ञायक भावाचा दोष दूर करून असणारी जी स्तुती आहे ती. कारण आमच्या जीवनात ज्ञेय आणि ज्ञान यांचं आम्ही निरंतर संकर करतोय, एकमेक करतोय. ते माझ्या ज्ञानाचा विषय आहे, ते पर आहे असं न मानता तो म्हणजेच मी आहे अशा प्रकारे एकत्व त्या ठिकाणी मानतो. म्हणजे आम्ही भेद विज्ञान करू शकत नाही आणि म्हणून आमचं ज्ञान अज्ञान रूप म्हटलं जातं. म्हणून हा ज्ञेय आणि ज्ञान यांच्या भेदविज्ञानाने शून्य असल्या कारणाने हे भेदविज्ञान आम्हाला जमलं नाही अनादिकालापासून आणि त्यामुळे परास आत्मरूपाने जाणणारा आणि जे जे याच्या ज्ञानामध्ये प्रतिबिंबित होईल, जे जे हे जाणेल त्याला त्याला हा मी आहे असं हा तन्मयतेने अनुभवतो, आत्मस्वरूपाने अनुभवतो. म्हणून पराला आत्मरूपाने जाणणारा हा ज्ञायक भाव हा विशेषाच्या अपेक्षेने मात्र अज्ञान रूप ज्ञान परिणामाला करत असल्यामुळे म्हणून तो आता ज्ञान रूप न राहता ज्ञानच अज्ञान रूप झालेला आहे. त्यामुळे हा अज्ञान भावाचा कर्ता आहे. थोडक्यात याच्या जीवनामध्ये याला भेदविज्ञानाची जोपर्यंत प्राप्ती होत नाही, ज्ञेय पृथक आहे, ज्ञान पृथक आहे, ज्ञेय आणि ज्ञान यांच्यामध्ये हा संबंध आहे आणि हा संबंध असताना जी ज्ञानाची अवस्था आहे ती सदैव ज्ञान रूपच असायला पाहिजे. जसं मी उदाहरणीमध्ये सांगितलेलं आहे की जसं आरशामध्ये आम्ही आमचं प्रतिबिंब बघतो आहे, हे प्रतिबिंब बघत असताना आरशाचं स्वरूपाचं प्रतिबिंब विरहित म्हणजे प्रतिबिंबाला गौणता देऊन आरशाचं केवळ ज्ञान रूपाने परिणमन, आरसा रूपाने परिणमन हे आम्ही बघू शकतो का? म्हणजे आमच्या ज्ञानामध्ये ज्ञेय झळकणार आहे. या ज्ञेयाकारांना गौण करून आम्ही न्यायक स्वभावी आत्म्याचं अनुभवन घेऊ शकतो का? इथे भेदविज्ञान करू शकतो का? या दृष्टीने जेव्हा आम्ही बघू त्यावेळेला ज्ञेय पृथक आहे आणि ज्ञान पृथक आहे ही विभाजन रेषा आमच्या जीवनात आम्हाला काटेकोरपणे दिसणार आहे. ही दिसली की आम्ही एकत्व मांडणार नाही आणि जेव्हा एकत्व मांडणार नाही तेव्हा आमचं ज्ञायक भाव ज्ञान रूपाने स्थित राहील आणि जोपर्यंत ही विभाजन रेषा आम्ही करणार नाही तोपर्यंत एकत्व मांडल्यामुळे आमचं ज्ञानच
अज्ञान रूप परिणमणार आहे. म्हणून या अज्ञान भावाचा करता, कर्मनिमित्ताने जे विभाव परिणाम होतात त्याचा करता हा स्वयं जीवच आहे. तो न्यायक भाव पर्याय दृष्टीने ज्ञानाचे जे अज्ञान रूप परिणमन त्याचा करतो, म्हणून तो कथनचित करता आहे असे मानावे. आणि तेही तोपर्यंतच मानले पाहिजे जोपर्यंत भेदविज्ञानाच्या प्रारंभापासून ज्ञेय आणि ज्ञान यांच्या भेदविज्ञानाने पूर्ण म्हणजे भेदज्ञानाने सहित झाल्या कारणाने आत्म्यालाच आत्मरूपाने जाणत असताना विशेषाच्या अपेक्षेने सुद्धा ज्ञानमय ज्ञान स्वभावाच्या परिणमनामुळे परिणमविणाऱ्या ज्ञायकात्माला केवळ ज्ञातापणामुळे साक्षात अकर्तृत्व प्राप्त होईल. जरी वाक्य मोठं असलं तरी पहा त्याचा अर्थ की हे भेदविज्ञान जेव्हा आमच्या जीवनामध्ये उतरेल म्हणजे ज्ञेय अलग आहे आणि मी अलग आहे, त्यामुळे हा आत्मा स्वतःला ज्ञेयाला जाणत असताना सुद्धा मी निरंतर न्यायक स्वभावी आहे असं तो स्वतःला मानेल. वस्तुस्थिती त्याला अवगत होईल. आणि विशेष म्हणजे प्रतिबिंब पडलं तरी विशेषाच्या अपेक्षेने म्हणजे ज्ञेयाकारांना गौण करून आरशामध्ये जे प्रतिबिंब पडलं आहे ते न दिसता केवळ आरशाचं परिणमन म्हणजे केवळ न्यायक भावाचं परिणमन या अपेक्षेने हा ज्ञानमयच भाव करतो. आणि म्हणून तो ज्ञानाचं सदैव आपल्याकडे कर्तृत्व घेईल, अज्ञानाचं कर्तृत्व तो घेणार नाही. म्हणून ज्ञान चेतनारूप परिणत झाल्यानंतर तो त्या ज्ञेयाकाराचा केवळ ज्ञाता बनतो, करता होत नाही. म्हणजे ही गोष्ट आम्हाला परत त्या गाथेशी टॅली करावं लागते की त्या ठिकाणी जे आत्म्याने निश्चयने आत्मस्तुती केलेली आहे त्या स्तुतीमध्ये हा भाव आपण बघितलेला आहे. बहुतेक 31, 32, 33 या नंबरच्या गाथा असाव्या, कदाचित तिकडे तिकडे थोड्याशा होऊ शकतात, पण परत त्याला एकदा बघा आणि काय आचरणी ज्ञेय न्यायक संकर विरहित अशी निश्चय स्तुती केलेली होती त्याचं एकदा अवलोकन करा. भावार्थ, कित्येक जैन मुनी देखील त्याद्वादमय जिनवाणी चांगल्या तऱ्हेने यथार्थ समजून न घेता सर्वथा एकांताच्या अभिप्रायाने विवक्षा विपरीत जाणून आत्मा तर भावकर्माचा अकर्ताच आहे, कर्म प्रकृतींचा उदयच भावकर्मास करतो असे सांगतात. निश्चयाचा तर एकांत करतात आणि निश्चयाचा एकांत करून स्वतःच्या रागाची तात्कालिक जबाबदारी देखील कर्मावर सोडून स्वतः मी रागाचा सर्वथा अकर्ता आहे असे ते मानतात. वास्तविकतः जो पर्यायी मध्ये राग होतो आहे याचा जीव अज्ञानी जीव कथनचित करता निश्चितपणे आहे, पण या पक्षाला ते गौण करून केवळ एकांताने अशा प्रकारे आत्म्याला अकर्ता मानतात. कर्म प्रकृतीचा उदयच भावकर्मास करतो असे सांगतात. अज्ञान, ज्ञान, झोपणे, जागणे, सुख दुःख, मिथ्यात्व, असंयम, चार गतीमध्ये भ्रमण, तसेच आणखी जे काही शुभाशुभ भाव आहेत त्या सर्वांना कर्मोदयच करतो. आत्मा अकर्ता आहे. जिनागमाचा अर्थही असाच विपरीत लावतात की वेदाच्या उदयाने स्त्री पुरुषांना विकार होतो, तसेच उपघात परघात प्रकृतीच्या उदयाने परस्पर घात होतो. उपघात आणि परघात, परघातामध्ये आपल्या इंद्रियांनी दुसऱ्याचा घात होण्याची शक्ती असणे आणि उपघात म्हणजे स्वतःच्याच इंद्रियाच्या माध्यमातून स्वतःचा घात होऊ शकणं. जसं एक हरिण आहे,
आणि हरणाचे शिंग आहे, अत्यंत सुंदर शिंग आहे आणि त्या हरणाचा पाठलाग एखादा सिंह करतो आहे. हा हरिण पळतो आहे आणि दाट वनात जात असताना त्या हरणाला त्या शिंगांमुळेच अडथळा निर्माण होतो की तो पळू शकत नाही. सगळे त्याचे ते शिंगामध्ये वेली अडकतात आणि त्या ठिकाणी सिंह त्याला पकडून त्याचा प्राणहरण करतात. तर अशा तऱ्हेचे अवयव प्राप्त होणे हा उपघात आहे आणि अशा तऱ्हेच्या परघातामध्ये अशी आपली इंद्रिय असणं की त्यामुळे दुसऱ्या जीवांचा घात करता येतो. हे सगळं कर्माच्या उदयामुळे आहे असं हा सांख्य मताचा एकांती किंवा ज्याला जिनवाणी योग्य रीतीने समजली नाही ते जीव असे मानतात. याप्रमाणे जसे सांख्यानुयायी सर्व काही प्रकृतीचे कार्य मानतो, पुरुषाला अकर्ता मानतो, तद्वत बुद्धी दोषामुळे या तथाकथित जैन मुनींची एकांत मान्यता आहे. परंतु जिनवाणी स्याद्वादमय असल्यामुळे सर्वथा एकांतवादीवर जिनवाणीचा कोप अवश्य होईल. तेव्हा जिनाज्ञेची विराधना अवश्यमेव होईल. या भयाने तो जर विवक्षा बदलून असे म्हणेल की आत्मा आपल्या आत्म्याचाच कर्ता आहे, भावकर्माचा कर्ता जडकर्मच आहे आणि याप्रमाणे आम्ही देखील आत्मा हा कथनचित कर्ता आहे असं मानतो. त्यामुळे जिनाज्ञेची विराधनाही होत नाही असं जर परत त्याच्यावर तो प्रत्युत्तर देत असेल तर तसं म्हणणं ही त्याचं खोटं आहे. कारण आत्मा द्रव्य रूपाने नित्य लोकप्रमाण असंख्यात प्रदेशी आहे. यामध्ये तर नवीन करण्याला काहीही जागा नसल्यामुळे आत्मा कार्य अतएव कर्मरूप होऊ शकत नाही. कारण जे नित्य आहे ते कार्यरूप नसते, कृतक नसते. शिवाय भावकर्मच पर्यायांचा कर्ता कर्मच मानले तर आत्मा तर अकर्ताच होईल. त्यामुळे जिनवाणीचा कोप कसा काय मिटणार. म्हणून आत्म्याला कर्तृत्वाची आणि अकर्तृत्वाची विवक्षा यथार्थ समजून घेणे वास्तविक स्याद्वाद मानणे होय. आणि ते कसं मानायचं ते आता आपण पहिल्यांदा टीकेमध्ये बघितलं. भावार्थामधलं कथन आपण उद्याला बघू आणि प्रयोगही याचा उद्याला पाहू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भोग. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.